हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच NTVDC नेट आणि MS सेट या दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या MCQ सिरीजमध्ये सर्वात प्रथम रिसर्च ॲप्टिट्यूड, टीचिंग ॲप्टिट्यूड, त्यानंतर कम्युनिकेशन या तीनही युनिट संदर्भात प्रॅक्टिस MCQज आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आपण सुरू केलेला आहे ICT म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा युनिट. या युनिट संदर्भात देखील याआधी टोटल 5 लेसन मी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या 5ही लेसनमध्ये खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. आज आपला या संदर्भात 6 नंबरचा पार्ट आहे. या 6 नंबरच्या पार्टमध्ये देखील खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत, जे क्वेश्चन एक्झामला येऊ शकतात. त्या टाईपचे क्वेश्चन आपण यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम किंवा NTVDC नेट एक्झाम या एक्झामचं प्रिपरेशन सुरू करणार असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. त्या संदर्भात रिव्हिजन करून घेतली जाते. त्याच संदर्भात डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील सोडून घेतले जातात. म्हणजे इन शॉर्ट पेपर फर्स्टचा जो कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस विथ प्रॅक्टिस तुम्हाला कव्हर करून भेटणार आहे. त्यामध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड, टीचिंग ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, ICT, नंतर लॉजिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग, हायर एज्युकेशन असे जे काही 10 युनिट आहेत ते सर्व 10 युनिट डिटेलमध्ये कव्हर करून दिले जातील. या कोर्सचा वापर करून मागील एक्झामिनेशनमध्ये विद्यार्थ्यांनी 100 पैकी 92 किंवा 90 मार्क देखील मिळवलेले आहेत. फ्रेंड, या कोर्सबद्दल पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. डेफिनेटली पेपर फर्स्ट तुमचा खूप चांगल्या प्रकारे कव्हर होईल. अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. डेली फक्त ऑन एन ॲव्हरेज 30 मिनिटं जरी तुम्ही कोर्ससाठी दिले तरी MS सेट एक्झाम प्रॉपरली क्लिअर करू शकता. ठीक आहे, तर आज आपण ICT संदर्भात क्वेश्चन पाहणार आहोत. या आधीचे लेसन तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला सर्व पूर्वीच्या लेसनची लिंक भेटून जाईल. ठीक आहे, मागील क्वेश्चन मी स्किप करत आहे. डायरेक्टली आज आपण 75च्या पुढचे म्हणजेच 76 पासून क्वेश्चन पाहणार आहोत. कारण मागील लेसनमध्ये 76 पर्यंत क्वेश्चन आपण कव्हर केलेत. ठीक आहे, सर्व लेसन तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहेत. या ठिकाणी काय म्हणलंय ते पहा. 76 नंबरचा क्वेश्चन म्हणजे आजचा फर्स्ट क्वेश्चन. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कंप्राइज ऑफ, म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी समाविष्ट आहेत हे तुम्हाला विचारलंय. तर बेसिकली इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण इंटरनेटचा वापर करून ऑनलाईन काही पण डाटा सर्च करतो किंवा ऑनलाईन डाटा आपण ॲक्सेस करतो त्याला आपण ICT मध्ये कन्सिडर करतो. आता ऑनलाईन लर्निंग ICT मध्ये येईल का? येस, कारण ऑनलाईन लर्निंग इज अ पार्ट ऑफ IT. ठीक आहे, म्हणजे करेक्ट आहे, काही चुकीचं नाही आहे. नंतर ऑप्शन नंबर B, लर्निंग थ्रू मोबाईल ॲप्लिकेशन. येस, मोबाईल ॲप्लिकेशन ICTचाच पार्ट आहे ना. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यामध्ये येतं काय, ज्या पण गोष्टी आपण मोबाईलमध्ये हँडल करतो नेटवर्क मार्फत त्या सर्व गोष्टी यामध्ये ॲड होतात. मग मोबाईल ॲप्लिकेशन डेफिनेटली याचा पार्ट आहे, हे पण करेक्ट आहे. नंतर ऑप्शन नंबर C, वेब बेस लर्निंग. यस, हे पण करेक्ट आहे, कारण कुठे ना कुठं मोबाईल ॲप्लिकेशन एक स्मार्ट वे आहे कुठल्याही वेबसाईटचा ॲक्सेस घेण्याचा. आणि वेब बेस लर्निंग हा पण एक वेच आहे कुठल्याही वेबसाईटचा ॲक्सेस घेण्याचा. म्हणजे हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे आणि हे पण करेक्ट आहे. जसं पहा, गव्हर्नमेंटच्या अनेक योजनांचं ॲप्लिकेशन पण आहे आणि वेबसाईट पण आहे. त्याचप्रमाणे हे ऑप्शन B आणि C आहे. मोबाईल ॲप्लिकेशन पण आहे आणि वेब बेस्ड लर्निंग पण आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं तर हा पण पॉझिटिव्ह ऑप्शन आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे आणि हा पण पॉझिटिव्ह आहे. एक अल्टिमेट ऑप्शन दिलेला आहे, ऑल ऑफ दी अबोव. मग चारही ऑप्शन आपले करेक्ट आहेत. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 3 D ओनली. D ओनली म्हणजेच काय, ऑप्शन नंबर D हा करेक्ट आहे. म्हणजेच हे 3ही करेक्ट आहे, कारण D मध्ये म्हणले ऑल ऑफ दी अबोव. सिंपल, नेट एक्झामला प्रिव्हियस इयरमध्ये येऊन गेलेला क्वेश्चन आहे. सिंपल क्वेश्चन एक नाही, अवघड असं काहीच नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 77 काय म्हणले समजून घ्या. असायक्रोनस कम्युनिकेशन टेक प्लेस थ्रू विच ऑफ द फॉलोइंग टेक्नॉलॉजीज. असायक्रोनस म्हणजे काय हे मी तुम्हाला मागील लेसनमध्ये सांगितलेलं आहे, आठवतंय का? पहा, असायक्रोनस म्हणजे काय, ज्या ठिकाणी फीडबॅक हा जवळपास पॉसिबल नसतोच आणि जरी फीडबॅक द्यायचं झालं तर फीडबॅक हा देणं थोडंसं डिफिकल्ट असतं. बरोबर ना. जसं व्हॉट्सअपवर तुम्ही एखाद्याला मेसेज केला, फीडबॅक हा इमिजिएटली भेटू शकतो,
पण जर तुम्ही एखाद्याला मेल केला तर इमिजिएटली फीडबॅक भेटणार आहे की तुम्हाला? नाही, वेळही लागू शकतो. मग या ठिकाणी असायक्रोनसमध्ये अशा गोष्टी येतात की ज्या ठिकाणी फीडबॅकला वेळ लागतो किंवा फीडबॅक लवकर भेटत नाही. सिंपल. मग असायक्रोनसमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात ते तुम्हाला विचारलंय. तर ऑप्शन नंबर फर्स्ट आहे टेलिकॉन्फरन्सिंग. आता कॉन्फरन्सिंगमध्ये फीडबॅक हा इमिजिएटली असतो कारण डिस्कशनचा पार्ट येतो. बरं ना, तुम्ही एखादी गोष्ट मांडली तुम्हाला रिप्लाय भेटणार आहे. टेलिफोनवर कॉन्फरन्स म्हणजे टेलिकॉन्फरन्सिंग. टेलिफोनवर काही एकटाच व्यक्ती बोलणार आहे का? नाही, समोरून पण रिप्लाय इमिजिएटली येणार आहे. म्हणजे असायक्रोनसमध्ये हे येणार का? नाही, कारण असायक्रोनस काय म्हणतं, फीडबॅकला वेळ लागतो आणि टेलिकॉन्फरन्सिंगमध्ये वेळ लागत नाही. म्हणून ऑप्शन नंबर ए येणार नाही. ऑप्शन नंबर बी व्हर्च्युअल क्लासरूम. व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे नथिंग बट तुमचं झूम मीटिंग असेल किंवा गुगल क्रोम असेल त्यामार्फत तुम्ही जे क्लासरूम अटेंड करता ते व्हर्च्युअल क्लासरूममध्ये येऊ शकतं. तिथं फीडबॅक हा इमिजिएटली भेटेल ना. येस, तुम्ही टीचरला एखादी गोष्ट विचारली तर ते इमिजिएटली तुम्हाला सांगू शकतात. म्हणजे असायक्रोनसचा हा देखील पार्ट नाही, कारण असायक्रोनस काय म्हणतंय, फीडबॅक इमिजिएटली भेटत नाही आणि व्हर्च्युअल क्लासरूममध्ये भेटतो. म्हणजे हे पण आपला आन्सर नाही आहे. नंतर ऑप्शन नंबर सी व्हिडिओ चॅट. व्हिडिओ मार्फत चॅट म्हणजे काय, रिप्लाय लगेचच भेटणार आहे. म्हणजे हा पण पार्ट नाही आहे. नंतर ब्लॉग्स. येस, ब्लॉगमध्ये रिप्लाय लगेचच भेटत नाही, वेळ लागतो. तुम्ही एखादा ब्लॉग क्रिएट करा गुगलवर, तुम्हाला काही रिप्लाय लगेचच भेटणार आहे का? नाही, त्यासाठी वेळ लागणार आहे. म्हणजे हा पार्ट आहे असायक्रोनसचा. ऑप्शन डी येणारच आहे आपला. सिंपल. नंतर ई काय म्हणते पा, डिस्कशन ऑन बोर्ड्स. ठीक आहे, डिस्कशन म्हणलंय पा, पार्ट आहे का असायक्रोनसचा? नाही, कारण हा सायक्रोनसचा पार्ट आहे. म्हणजेच काय, ए जर कुठला तर सायक्रोनस कन्सेप्ट होती. आणि सायक्रोनस काय म्हणते, फीडबॅक हा इमिजिएटली भेटू शकतो. पण असायक्रोनस काय म्हणते, फीडबॅक भेटत नाही. म्हणजे डिस्कशन जे होतंय बोर्डवर तर त्या ठिकाणी हे असायक्रोनसमध्ये येऊ शकत नाही, कारण इमिजिएटली फीडबॅक आहे. लॉग येऊ शकतं असायक्रोनसमध्ये, कारण फीडबॅक लगेचच नसतो. म्हणजे डी आणि एफ हे आपलं करेक्ट आन्सर येईल. ऑप्शन नंबर 3. तुम्ही जर प्रॉपर वेने क्वेश्चन समजून घेतला ना तर आन्सर तुम्हाला जमणार. ठीक आहे, फक्त गडबडायचं नाही, शांत वेने सर्व गोष्टी पाहिजे. ऑप्शन नंबर डी हा करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 78. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ॲब्रेशन BIOS? BIOS चा फुल फॉर्म काय ते तुम्हाला विचारलाय. बिग इन्फॉर्मेशन नाही आहे, बायनरी नाही आहे, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम हा त्याचा फुल फॉर्म आहे. ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम म्हणजे BIOS. क्वेश्चन नंबर 79. विच ऑफ द फॉलोइंग इज आर मेजर इश्यू अरायझिंग आउट ऑफ द ग्रोइंग रिलायन्स ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी? म्हणजे तुम्ही आत्ताच जर पाहिलं ना तर आता सर्व गोष्टी आपण IT वर बेस आहे. म्हणजे लहान मुलं पहा, कुठलीच गोष्ट ऑफलाईन नको म्हणतात, पूर्ण गोष्टी ऑनलाईन हव्यात. किंवा गव्हर्नमेंट पण आत्ताचं पाहिलं तर ते म्हणतात सर्व गोष्टी ऑनलाईन करून टाका. ठीक आहे, ऑफलाईन कुठली गोष्ट नको आहे. आता सर्व गोष्टी ऑनलाईन केल्या किंवा आपण ICTचा जास्तीत जास्त वापर केला तर कुठला इश्यू निर्माण होऊ शकतो ते तुम्हाला विचारलंय. तर प्रॉफिटेबिलिटी हा इश्यू थोडी, ही एक संधी आहे, हा इश्यू नाही आहे प्रॉफिटेबिलिटी होणं. ठीक आहे, इश्यू नाही म्हणता येणार याला, हे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर बी सिक्युरिटी थ्रेट्स. यस, तुम्हाला सिक्युरिटीचे थ्रेट्स निर्माण होत आहेत. म्हणजे काय, कोणी पण तुमच्या फोनवर अटॅक करू शकतो, ऑनलाईन फोनचा डाटा चोरू शकतो, काही पण करू शकतो. सिक्युरिटी कमकुवत होत चालली आहे. जसं तुम्ही ऑनलाईन जास्तीत जास्त घुसताल तशी सिक्युरिटी कमी होते. पहा, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या लिंक येतात, त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं का तुमचा फोन हॅक होतो. तर हे सर्व सिक्युरिटी थ्रेट्समध्ये येतं. मग हा एक इश्यू आहे, हे आपला आन्सर होऊ शकतं कारण त्यांनी इश्यू विचारलं आहे तुम्हाला. ऑप्शन नंबर बी आपला येऊ शकतो. ऑप्शन सी काय म्हणते पहा, प्रायव्हसी कन्सर्न. यस, तुम्ही कुठलीही गोष्ट लॉग इन करायचं म्हणलं तर तुम्हाला फोन नंबर मागतात, नाव मागतात, जीमेल ID मागतात, तुमची डेट ऑफ बर्थ मागतात. ठीक आहे, काय सर्टिफिकेट वगैरे ॲड करायला लावतात. म्हणजेच काय, तुमची प्रायव्हसी त्या ठिकाणी डिस्क्लोज होऊ शकते. त्या कंपनीचा डाटा एखाद्याने चोरला, हॅक केला तर तुमच्या सर्व गोष्टी जाणार आहेत. प्रायव्हसीचा पण इश्यू निर्माण होऊ शकतो. होतो असं नाही, होऊ शकतो. ठीक आहे, मग हा पण इश्यू आहे. म्हणजेच काय, बी आणि सी आपला करेक्ट आन्सर येईल. प्रॉफिटेबिलिटी कुठल्याच अँगलने आपला आन्सर येणार नाही, कारण हे पॉझिटिव्ह आहे आणि हे दोघं निगेटिव्ह आहेत. हे पॉझिटिव्ह ऑप्शन आहे ना प्रॉफिटेबिलिटी, आणि हे दोघं निगेटिव्ह ऑप्शन आहे. मग या ठिकाणी आपलं एकच ऑप्शन करेक्ट येईल. ऑप्शन नंबर 3 बी अँड सी ओनली. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 80. द ॲक्रोनेम LCD स्टँड फॉर म्हणजे लिक्विड क्रायस्टल डिस्प्ले आपण म्हणतो LCDला. ऑप्शन नंबर काय, 4 करेक्ट, लिक्विड क्रायस्टल डिस्प्ले. क्वेश्चन नंबर 81. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट रॅम?
रॅमबद्दल कुठली गोष्ट ट्रू नाही आहे ती तुम्हाला विचारलं आहे. पहिलं रॅम काय आहे? व्होलेटाईल आहे, म्हणजेच टेम्पररी, हे लक्षात ठेवायचं. सिम्पल. आणि ज्यावेळेस आपण फोन किंवा लॅपटॉप विकत घेतो त्यावेळेस त्याच्यात रॅम हा इनबाइल्ड असतो. तुम्ही रॅम नंतर टाकत नाही. 4 GB रॅमचा फोन घेतला, 8 GB रॅमचा फोन घेतला, म्हणजेच काय इनबाइल्ड रॅम असतो, तुम्ही नंतर टाकत नाही, हे पण लक्षात ठेवायचं. तर पहिलं काय ऑप्शन पहा, रॅम इज अ टेम्पररी स्टोरेज एरिया, हे ट्रू आहे. तुम्हाला आता सांगितलं टेम्पररी इथे, ठीक आहे. नंतर ऑप्शन नंबर बी, रॅम इज अ सेम ॲज हार्ड डिस्क स्टोरेज. हार्ड डिस्क स्टोरेज सारखं नाही आहे हे. हार्ड डिस्क स्टोरेज तुम्ही आउट इन करू शकता, ठीक आहे. रॅम ही एक छोटीशी चिप असते, याचा काही संबंध नाही आहे, हे चूक आहे ॲक्च्युली. त्यांनी नॉट ट्रू विचारलंय ना, तर ऑप्शन बी हे नॉट ट्रू आहे. बाकी ऑप्शन सी पण काय म्हणते ते पाहूया. रॅम इज अ व्होलेटाईल, यस व्होलेटाईल आता सांगितलं टेम्पररी असतो म्हणजे व्होलेटाईल असतो. नंतर रॅम इज अ गॉन व्हेन टर्न दी कॉम्प्युटर ऑफ, यस म्हणजे कॉम्प्युटर तुमचा ऑफ केला तर रॅमचा डाटा त्या ठिकाणी कोलॅप्स होऊन जातो, एंड होऊन जातो. कॉम्प्युटर ऑन केला त्यावेळेस रॅमचं वर्किंग सुरू होतं, त्यामध्ये डाटा साठायला लागतो, ठीक आहे. बंद केला डाटा शून्य होऊन जातो, म्हणजे पण करेक्ट आहे. सिंपल. म्हणजे रॅम काय करतो? तुमच्या गोष्टींना प्रॉपरली रन होण्यासाठी फक्त मदत करतो, बाकी जास्त काही गोष्टी स्टोरेज करून ठेवत नाही. टेम्पररी फक्त तो स्टोरेज करतो, त्याला आपण रॅम असं म्हणतो. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर टी चुकीचा आहे. चुकीचं म्हणजे बरोबर आहे, कारण त्यांनी चुकीचं विचारलंय तुम्हाला, नॉट ट्रू विचारले ना, तर हे ट्रू आहे म्हणून आपला आन्सर येणार नाही. हे पण ट्रू आहे म्हणून हे आन्सर येणार नाही, हे पण ट्रू आहे आन्सर येणार नाही. ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर आहे, कारण ते नॉट ट्रू आहे. सिंपल. ऑप्शन नंबर बी. लक्षात ठेवा, रॅम म्हणजे काय थोडक्यात सांगतो. तुमचा फोन आहे पहा, फोनमध्ये तुम्ही गुगल क्रोम ओपन करता आणि बॅकचं बटन दाबून डायरेक्टली बॅकला घेता. पुन्हा तुम्हाला यूट्यूब ओपन करायचं असतं, पुन्हा अदर कुठले तरी ॲप ओपन करायचे असतात, आणि नंतर तुम्ही पाहता पहा फोनमध्ये बॅक एंडला अनेक ॲप्लिकेशन ओपन असतात. आपण पहा मधलं जे बटन असतं ना फोनची, इथे एक बटन असतं, मधलं बटन असतं. मधलं बटन दाबलं का डायरेक्टली होम स्क्रीन आपली ओपन होते फोनची, आणि बाकीचे ॲप काय होतं बॅक एंडला साठून जातं. ते ॲप जे साठतात ना ते रॅममध्ये साठतात, ते टेम्पररी असतात ना. स्विच ऑफ केला फोन तुम्ही, परत ऑन केला तरी साठलेले ॲप ते दिसणार आहे तुम्हाला, दिसणार नाही आहे. म्हणजे रॅम हा टेम्पररी असतो, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि तो हार्ड डिस्क सारखा नसतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 82. ऑनलाईन डिस्कशन फोरम ऑफ स्वयं इज फॉर. म्हणजे स्वयंचं जे क्वार्टल आहे त्या क्वार्टलमध्ये ऑनलाईन डिस्कशन संदर्भात एक फोरम आहे. ते कशासाठी आहे? तर ऑनलाईन डिस्कशन त्यांनी यासाठी ठेवलं आहे की विद्यार्थ्यांचे डाऊट ते क्लिअर करू शकतात, त्यासाठी ते. म्हणजे ऑप्शन नंबर काय? ए हा करेक्ट आहे. क्लिअरिंग द डाऊट्स ऑफ स्टुडंट. सिंपल. विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर करण्यासाठी ऑनलाईन डिस्कशन त्यांच्यामार्फत अरेंज केलं जातं. नेक्स्ट आहे 83. BYOD इन द कंटेक्स्ट ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी इन हायर एज्युकेशन इन इंडिया इज. म्हणजे BYOD याचा फुल फॉर्म विचारला आहे तुम्हाला थोडक्यामध्ये. तर त्याला आपण म्हणतो ब्रिंग युअर ऑन डिव्हाइस, ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय? सी हा करेक्ट आहे. फक्त फुल फॉर्म लक्षात ठेवा, जास्त काय डोकं लावण्याची गरज नाही आहे. सिंपल. ब्रिंग युअर ऑन डिव्हाइस. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 84. आता याचा पण फुल फॉर्म तुम्हाला विचारला आहे थोडक्यात, ठीक आहे. डॉक्युमेंट संदर्भातला हा फुल फॉर्म आहे, तर याचा फक्त फुल फॉर्मच लक्षात ठेवा, बाकीच्या काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. थोडंसं स्पीडने घेतोय कारण प्रॅक्टिस बेस आहे, ठीक आहे. जास्त काही तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देत नाही आहे, कारण कोर्समध्ये आपण डिटेलमध्ये सर्व गोष्टी कव्हर करत आहोत. हे फक्त प्रॅक्टिस बेस आहे स्पीडने, ठीक आहे. बाकी डेमो पेपर तुम्हाला मी डिटेलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. नंतर आपल्या कोर्समध्ये जे 150 MCQs तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत ते पण डिटेलमध्ये प्रोव्हाइड करते. एकदम शॉर्ट व्ह्यूमध्ये आपण पाहतोय. तर या गोष्टीचा फुल फॉर्म आहे व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट. म्हणजे प्रिंटर संदर्भात आहे. तुम्ही जे स्क्रीनवर पाहता ना तेच तुम्हाला प्रिंटर मार्फत प्रिंट करून भेटतं. म्हणजे काय? व्हॉट यू सी, जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय कॉम्प्युटरच्या तेच तुम्हाला प्रिंटरमधून प्रिंट करून भेटणार आहे. म्हणजे व्हॉट यू गेट, ठीक आहे. तेच तुम्हाला प्रिंट भेटतंय का हे आपण पाहतो. सिंपल ना. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 85. चंद्रयान फर्स्ट was launched on 22 October 2008 in India from. श्रीहरिकोटावरून चंद्रयान फर्स्ट लॉन्च झालं, हे सर्वांना माहीत असेल. ऑप्शन नंबर काय? बी हा करेक्ट आहे. फक्त त्यांनी विचारले चंद्रयान फर्स्ट कुठून लॉन्च झालं, तर श्रीहरिकोटा, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 86. IBM 1401 is the first computer to enter in Nepal. It belong to. म्हणजे हे कॉम्प्युटरचं नाव आहे बरं का, हा त्याचा कोड आहे सांकेतिक. IBM 1401 हे फर्स्ट कॉम्प्युटर होतं, ते नेपाळमध्ये आलतं.
हे कॉम्प्युटर कुठल्या जनरेशनचं आहे, तर हे कॉम्प्युटर सेकंड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर काय बी हा करेक्ट आहे. हे मी कोर्समध्ये तुम्हाला प्रॉपर वेने सांगितलं आहे. आठवत नसेल तर पुन्हा ती लेक्चर पहा, तुम्हाला आठवलं. ठीक आहे, आपल्याला एक्झाम क्लिअर करायचं ना, तर सर्व गोष्टी आपल्याला प्रॉपर वेने क्लिअर कट माहीत असणं पाहिजे. सिम्पल. तर हे जे कॉम्प्युटरचा प्रकार आहे तो आपला सेकंड जनरेशनशी निगडीत होता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 87. द थर्ड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर वॉज मेड विथ, म्हणजे कॉम्प्युटरचं थर्ड जनरेशन आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारची गोष्ट ॲड केली ती ते तुम्हाला विचारलं आहे. तर त्यामध्ये IC ॲड केलं तर म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट ॲड केलं ते. ठीक आहे, तर इथं म्हणजे पहा IC इंटिग्रेटेड सर्किट वॉज इंट्रोड्यूस विथ द थर्ड जनरेशन ऑफ अ कॉम्प्युटर. ठीक आहे, कॉम्प्युटरची थर्ड जनरेशन आहे त्या ठिकाणी आणखी कॉम्प्युटर स्मॉल करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. त्यासाठी त्यांनी IC चिप्स ॲड केल्या त्याला आपण इंटिग्रेटेड सर्किट असं म्हणतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 88. ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन टू डायरेक्ट दी फंक्शनिंग ऑफ ए कॉम्प्युटर इज कॉल्ड, म्हणजे असा कुठल्या ग्रुपचा इन्स्ट्रक्शन असतो जो कॉम्प्युटरचे सर्व फंक्शन डायरेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा काम करत असतो, तर आपण त्याला प्रोग्राम म्हणतो. प्रोग्राम म्हणजे काय, एखादा प्रोग्राम असतो. IT सेक्टरमध्ये भरपूर असतात. IT सेक्टरमधले जे प्रोग्राम असतात ते काय करतात, एखादा प्रोग्राम अरेंज करतात, त्यामार्फत तुमची कुठलीही गोष्ट वर्क होते. जसं की फॉर एक्झाम्पल कुठलंही ॲप्लिकेशन असतं पहा, ते ॲप्लिकेशन बनवताना त्या संदर्भात एक प्रोग्राम बनावा लागतो, म्हणजे HTTP मध्ये हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉलमध्ये, बरोबर ना. तर त्या ठिकाणी जो प्रोटोकॉल केला जातो तो प्रोटोकॉल कुठं ना कुठं प्रोग्राम म्हणून कन्सिडर केला जाऊ शकतो. म्हणजेच काय, एक प्रोग्राम असतो, म्हणजे असं एक थोडक्यात निबंध म्हणा तुम्ही तुमच्या शब्दामध्ये. ठीक आहे, एक प्रोग्राम तयार करतात, त्या प्रोग्राममध्ये कुठली गोष्ट कशा प्रकारे रन होणार ते सर्व सेट केलेलं असतं आणि तो प्रोग्राम पर्टिक्युलर सिस्टीममध्ये एंटर केला तर ते ॲप वगैरे बनून जातं, बरं ना. तर हे बॅकग्राऊंडचं जे वर्किंग आहे त्याला आपण प्रोग्राम असं म्हणतो. म्हणजेच ऑप्शन नंबर काय सी हा करेक्ट आहे. आणखी एक सांगाल पहा, सी मशीन असतात पहा, म्हणजे काय कॉम्प्युटरच्या ज्या मशीन असतात पत्रा वगैरे कापतात पहा. तुमचं गेटचं डिझाईन करायचं असेल तर गेटला पत्रा वगैरे कापतात पहा. काय म्हणतात, आम्हाला पत्र्यावर डिझाईन पाहिजे, मोर वगैरे पाहिजे, बरोबर ना. तर ते हाताने करतात का, नाही, ते मशीनने करतात. मग त्या प्रोग्राम तयार करतात, त्याचा तो प्रोग्राम कॉम्प्युटरमध्ये ॲड करतात. मग कॉम्प्युटर त्याप्रमाणे मशीनला इन्स्ट्रक्शन देतं आणि त्यानुसार ती डिझाईन तुम्हाला करून भेटते. सिंपल ना. म्हणजेच काय, कॉम्प्युटरच्या सर्व फंक्शनला रन करण्यासाठी काय केलं जातं, प्रोग्राम तयार केला जातो. सिंपल ना. तुमचं पहा गेट वगैरे बनवलेलं असतं, सेफ्टी डोअर बनवतात, त्याच्यावर मोर वगैरे काढतात ते. ठीक आहे, किंवा अदर काही डिझाईनचे पार्ट असतील, पत्र्याला डिझाईन वगैरे करणं. ठीक आहे, ते मशीननी करतात ना, ते प्रोग्राम मार्फत होतात आणि तो प्रोग्राम कॉम्प्युटरला सांगतो की असं करायचं आहे. सिंपल. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 89. ए सॉफ्टवेअर दॅट कव्हर ए प्रोग्राम इन असेंब्ली लँग्वेज इनटू मशीन लँग्वेज इज कॉल्ड, म्हणजे असं कुठलं सॉफ्टवेअर आहे जे असेंब्ली लँग्वेजला मशीन लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करतं. ठीक आहे, मी कव्हर म्हणलं, सॉरी, कन्व्हर्ट करतं हे विचारलंय. रिपीट करतो, असं कुठलं सॉफ्टवेअर आहे जे असेंब्ली लँग्वेजला मशीन लँग्वेजमध्ये काय करतं, कन्व्हर्ट करतं, तर आपण त्याला म्हणतो असेंब्लर. ठीक आहे, ऑप्शन नंबर काय बी आपला करेक्ट आहे. याबद्दल पण डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. कंप्लायर काय असतं, असेंब्लर काय असतं, इंटरप्रेटर काय असतं, हे प्रॉपर यांनी कोर्समध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 90. ए कॉम्प्युटर प्रोग्राम दॅट कन्व्हर्ट अन एंटायर प्रोग्राम इनटू मशीन लँग्वेज इज कॉल्ड, तर ज्यावेळेस आपला कॉम्प्युटर प्रोग्राम काय करतो, एंटायर प्रोग्रामच मशीन लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करतो, त्यास आपण त्याला काय म्हणतो, कंपायलर म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर काय सी हा करेक्ट आहे. ॲक्च्युली कन्सेप्ट आहेत बरं का, ज्यांनी अभ्यास केलेला नाही किंवा याबद्दल वाचलेलं नाही त्यांना कन्फ्युजन वाटेल. या कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, कंपायलर म्हणतो. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. मग लक्षात ठेवा, प्रोग्रामिंग लँग्वेज मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कंपायलर असं करतो. जसं की पहा, आपला QR कोड असतो, बरोबर ना, किंवा अनेक प्रोडक्ट तुम्ही डीमार्टमध्ये जा किंवा तुम्ही अनेक मॉलमध्ये जा, त्यामुळे प्रत्येक कोडवर काय असतो, एक बारकोड असतो. त्या बारकोडला काय करतात, ते स्कॅन करतात, त्याच्यामार्फत त्या प्रोडक्टचं नाव पण येतं आणि किंमत पण येते. ठीक आहे ना. मग हे जे काम आहे ना, हे कंपायलर असेंब्लर मार्फत होत असतात. सिंपल ना, हे प्रोग्राम आहेत कॉम्प्युटरचे. ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आहे. तर या ठिकाणी 90 क्वेश्चन पाहिलेत. एकदम शॉर्ट वेमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, स्पीडने कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपर वेने डिटेलमध्ये हव्या असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा, कोर्सबद्दल माहिती पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. तर फ्रेंड, जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत
त्यासाठी पण पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्या विद्यार्थ्यांनी मेसेज करताना कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा, त्यांना कॉमर्स कोर्सबद्दल पण इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. बाकी पेपर फर्स्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतच आहोत. ठीक आहे. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.